नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. नातवाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आज मी झटपट होणारा वेगळ्या पद्धतीचा हलवा करायचं ठरवलं. चला तुम्ही सुद्धा पाहून घ्या काजू शेंगदाणा राजेशाही हलवा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काजू शेंगदाणा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य असे. काजू शेंगदाणा हलवा बनवण्यासाठी गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली असून त्यात 2 कप पाणी घालत आहोत. गॅस आपण मोठा करूयात. ठेवलेल्या पाण्याला आधण येऊ द्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला आधण आलेलं आहे. त्यात आपण घालूयात काजू 100 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम, शेंगदाणे 50 ग्रॅम. हे सगळं घातल्यावर थोडं हलवून घेऊयात. काजू बदाम आणि शेंगदाणे छान उकडवून घ्यायचे आहेत. आता आपण गॅस बारीक करून 5 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता काजू बदाम आणि शेंगदाणे फुगून वर आलेले आहेत. हे सगळे जिन्नस आता आपल्याला थंड करायचे आहेत. ते आपण एका चाळणीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात. आपले जिन्नस थंड होईपर्यंत चला आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1/4 कप पाणी घालूयात. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर आपण त्यात अर्धा कप साखर घालत आहोत. 2 गुळाचे खडे पण घालूयात. गॅस थोडा मोठा करूयात. गूळ आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचे आहेत. त्याचा घट्ट 1 तारी 2 तारी असा पाक बिलकुल करायचा नाही. साखर पटकन विरघळते. गूळ विरघळायला मात्र थोडा वेळ लागतो. दावाच्या सहाय्याने गुळाचे खडे थोडे दाबत राहायचे म्हणजे ते पटकन फुटतात. गूळ आणि साखर पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे विरघळलेली असून त्यात आपण घालतोय जायफळ पूड, वेलची पावडर आणि अर्धा पिंच खाण्याचा केशरी रंग घालूयात. रंगामुळे हलवा दिसतोही छान. सगळे जिन्नस हलवून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. तयार झालेलं गूळ साखरेचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. इकडे आपले काजू बदाम व शेंगदाणा पूर्णपणे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात आपण त्याची बारीक पेस्ट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पेस्ट तयार झालेली आहे. आता गॅसवर पॅन तापत ठेवलेला असून त्यात आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात. गॅस आपण लो फ्लेमवर करूयात. गरम झालेल्या तुपामध्ये अर्धा कप बेसन घालूयात आणि छान भाजून घेऊयात. स्पॅच्युलाने दाबून दाबून भाजलं की बेसन आतून कच्चं राहत नाही आणि खरपूस भाजलंही जातं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता बेसन भाजून तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण काजू बदाम शेंगदाणा यांची तयार केलेली पेस्ट आपण ॲड करूयात. आणि ते सगळं भाजलेल्या बेसनमध्ये एकजीव करून घेऊयात. पाहिलंत पेस्ट बेसनामध्ये छान एकजीव झालेली आहे. त्यात आता आपण गूळ आणि साखरेचं केलेलं पाणी घालूयात. मस्तपैकी घोटून घेऊयात. गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. घोटताना आपण त्यात गुठळ्या राहणार नाहीत ह्याची काळजी घेऊयात. सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत. आता आपण डाव बाजूला ठेवून स्पॅच्युलाचा वापर करूयात आणि पटापट हलवून घेऊयात. स्पॅच्युला पटापट फिरवायचा आहे.
म्हणजे हलवा खालून खरपूस होणार नाही. अशा पद्धतीने आपला हा हलवा तयार झालेला आहे. तयार हलवा आपण डिशमध्ये काढून घेऊयात. ड्रायफ्रुट्स आणि साजूक तूप वापरलं की कोणताही हलवा राजेशाहीच होतो. त्यावर थोडे मनुका आणि बेदाणे घालून गार्निशिंग करूयात आणि नातवंडांना खायला देऊयात. जर तुम्हाला माझा आजचा आगळा वेगळा राजेशाही हलवा आवडला असेल तर मला लगेच कमेंट करून कळवा. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.